वाढवते, शोषायला बरं. हे आजचं अपेयपान हे लेट्स टेक द फर्स्ट बाईट. पॅटीस सांबार घ्यायचं कारण म्हणजे पूर्वी मॉडर्न कॉलेजच्या समोर एक अण्णा होता, त्याकडे पॅटीस सांबार मिळायचं. ते खूप वर्षापूर्वी खाल्लं होतं, त्याची आठवण आली. आम्ही आलो आहे तिलकला, जो एक आयकॉनिक स्पॉट आहे पुण्यातला. आणि आता हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. तर आज आपण जाणार आहोत काही नाश्त्याचे पदार्थ कवर करण्यासाठी. तर इथे शगुन चौकामध्ये गुरुदेव स्नॅक सेंटर म्हणून आहे, तिथे आपण काही नाश्त्याचे पदार्थ कवर करण्यासाठी जाणार आहोत. यप. आता आम्ही आज आलो आहे भारताचं स्टेपल फूड असलेलं फूड कवर करायला, आणि ते म्हणजे पोहे. तिथपासूनच श्री गणेशा करावा असं ठरवलं आहे आम्ही. तर पोहे खाऊन त्याचा रिव्ह्यू देतो. चला, लेट्स टेक द फर्स्ट बाईट. कसे हे पोहे अजिबात कोरडे नाही आहेत, तुम्ही ह्याच्यात सांबार न घालता पण खाऊ शकता. ह्याच्यामध्ये ह्यांनी एक ॲडेड ॲडव्हान्टेज दिला की ह्यांनी लिंबू ऑलरेडी पिळून दिलेले, त्यामुळे तुम्हाला कष्ट घ्यायची गरज नाही आहे. छान. आणि लिंबाची चव तर म्हणजे मस्तच. छान तिखट, गोड, आंबट सगळ्या प्रकारच्या चवी आहेत. छान आणि आहे. शेव पण घातली, कोथिंबीर आहे, खोबरं आहे. छान आहेत, मला फार आवडतं. वा, मॉइस्ट छान, लागत आहेत हां. एकदम, असे नाहीतर ते- फडफडीत वगैरे घशात अडकतात कोरडे, असे नाही आहेत. कोरडे झाले की मजा नाहीत त्याला. याबद्दलचा एक किस्सा सांगायचा म्हणजे पोहे का इतके जवळचे आहेत. तर आम्ही लहानपणी म्हणजे माझी सगळी भावंडं वगैरे एकत्र बसलेलो असायचो, आणि अक्षरशः एवढ्या मोठ्या मोठ्या कढईमध्ये पोहे व्हायचे. तर आम्ही लहानपणी असं म्हणायचो की पोहे दोनदा घेतले नाही डिशमध्ये तर ते पोहे खाल्ल्यासारखे नाही आहेत. अपमान नाही, पोह्याचा पण पोहे अपमान पोहे खाल्ल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे आम्ही एकत्र आल्यानंतर आमच्या आया एवढ्या मोठ्या मोठ्या कढईंमध्ये पोहे करून आम्हाला द्यायचे. छान. त्याबद्दल अजून एक आवड निर्माण झाली का मग? नाही, मग तेव्हापासून पोहे आवडतातच. मला असं वाटतं की पोहे कसेही कुठेही केव्हाही जाऊ शकतात. आणि हा म्हणालाच तसं की पुण्याचं नाही, सॉरी, भारताचं स्टेपल फूड असल्यामुळे पोहे कधीही कसेही चालतात. पण आणि कुठेही मिळतं. हां, आता आम्ही एक पीस घेतली आहे शिरा आणि उपीट मिक्स, अर्धा दिले. आणि एक आहे पॅटीस सांबार. तर पॅटीस सांबार घ्यायचं कारण म्हणजे पूर्वी मॉडर्न कॉलेजच्या समोर एक अण्णा होता, त्याकडे पॅटीस सांबार मिळायचं. ते खूप वर्षापूर्वी खाल्लं होतं, त्याची आठवण आली म्हणून म्हटलं इथे ट्राय करून बघूयात कसं असतं ते. आणि इथे बऱ्याच व्हरायटी मिळतात खायच्या. इथे हे पॅटीस सांबार आहे, सामोसा सांबार आहे, शिरा पोहे, उपीट पोहे, इडली सांबार, ढोकळा, बरेच खूप ऑप्शन आहेत. तुम्ही येऊन नक्की ट्राय करू शकता. अनेक वर्षांनी काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटतंय. दरवेळेस आपण उपीट, पोहे, शिरा, इडली, सांबार असं खातोय. काहीतरी नवीन युनिक म्हणण्यापेक्षा आपल्या तसं युनिक होतं. रोजचं खाऊन कंटाळाही येतो. ते छान आहे. तुमच्या पॅटीसला जास्त ऑइली नाही आहे, आणि सांबार पण बऱ्यापैकी असं गोडसर आहे, त्यामुळे छान आहे सांबार पण. हां, छान आहे. त्यावरही शेव घातली, जी पोह्यावर घातली होती. आणि शेवेला पण एक वेगळं कॅरेक्टर आहे. ती 0 नंबर शेव, म्हणजे त्याला काय चव नसते. ही थोडीशी जाडसर आहे, त्यामुळे जरा याला चव आहे वेगळी.
पुढचं आहे शिरा आणि उपीट, ते ट्राय करतो. हा पायनॅपल शिरा आहे बाय द वे. ज्याला जे आवडतं त्याने ते पहिलं घेतलं. तिला उपीट आवडतं तिखट म्हणून तिने घेतलं, मला गोड आवडतं म्हणून मी गोडी. छान आहे उपीट पण. शिराही चांगला आहे, मस्त. त्याला पायनॅपलचं इसेन्स आहे, छान. आणि जास्त गोड नाही आहे, प्रमाणात गोड आहे. नाही तर ते जास्त गोड असेल तरी चांगला नाही लागत. तोंडात फिरतं. गुड. आणि उपीटावर तुम्ही चटणी घालून घेऊ शकता, आम्ही नाही घातली. हां, उपीटाचं म्हणजे काही काही लोकांचा असा रवा जो असतो तो कच्चट लागतो किंवा भाजलेला नसतो किंवा काहीतरी वेगळी विचित्र टेस्ट लागते. पण ह्यांचं सगळं प्रमाणात आहे. त्याच्यामध्ये थोडेसे मटार घातलेत त्यांनी, उडदाची डाळ दिसते, कांदा कांदा तर बेसिक आहे, बेर मिनिमम. अगेन. आणि शेव, खोबरं, कोथिंबीर मॅन्डेटरी. आवडीनुसार तुम्ही सांगू शकता. छान आहे, छान. उपीट पण चांगलं आहे. येस येस, इथे येणं वर्थ होतं. आता कंटिन्यू करतो खाणं. आमचं पॅटीस सांबार आणि शिरा उपीट सगळं खाऊन झालं. आणि त्या गुरुदेव स्नॅक सेंटरच्या समोरच शगुन चौकातच एक फळवाला आहे, तो मिक्स फ्रूट प्लेट विकतो आणि त्याकडे पपईची पण प्लेट मिळते. हे काही प्लॅनमध्ये नव्हतं, पण म्हटलं बघूया ट्राय करून कसं लागतं ते. तर त्यांनी त्या मिक्स फ्रूट प्लेटमध्ये बरीच फळं दिली आहेत आणि ही केवळ 20 रुपयाला आहे बरं का. म्हणजे खरं आश्चर्याची गोष्ट आहे, माहीत नाही आता एवढं स्वस्त मिळतं का नाही. त्याच्यात पपई आहे, सफरचंद आहे, केळ आहे, अननस आहे, पेरू आहे आणि काय दिसतंय, बीटही आहे. त्यामुळे कलिंगड आहे. सो बघूयात खाऊन कसं लागते ते. नॉट बॅड. पिक्चर काही टाकलं नाही का त्यानं? दिसलं तरी नाही मला, पण बरीच गर्दी होती म्हणून म्हटलं बघूयात जाऊन कसं येते. पण ठीक आहे, चांगलं निघालं. आणि 20 रुपयाच्या मानाने तर उच्चच आहे. मला वाटलं फळांची क्वालिटी थोडी डिग्रेड हां, असेल, पण नाही एवढं. असं नाही आहे. नॉट बॅड. हरकत नाही ट्राय करायला. हां, आम्ही हे संपवतो आता. रक्त वाढवते, शोषायला बरं. छान. बाहेर पडायला बघ. मिठाई गोड आहे. हो का? मस्त आहे. हा पेरू आहे, वाटत नाही पण आहे. मला तर हे मस्त मॅजन वाटतं. आम्ही आलो आहे तिलकला, जो एक आयकॉनिक स्पॉट आहे पुण्यातला. आणि आता आम्ही तुम्हाला चहा आणि कॉफी पिऊन त्याचा सांगतो आम्हाला आवडलं की नाही ते. चीअर्स करू. हा हा हा, माझा चहा छान. आवडली नाही वाटतं. माझ्या चहामध्ये ना छान मस्त वेलदोड्याची चव येते. मला ना ते खूप जास्त आलं घातलं ना की मग ते जळजळायला होतं. पण यांच्या चहामध्ये अजिबात आलं नाही आहे, फक्त वेलदोडा आहे. त्यामुळे छान वाटतं, मस्त चहा. आणि गोड पण प्रमाणात आहे. कॉफी नाही आवडली मला, कारण ती एकतर खूप गोड आहे, जे मला नाही आवडत फारसं. आणि मला स्ट्रॉंग कॉफी आवडते बेसिकली. त्यांनी ती स्ट्रॉंग केलेली नाही आहे विशेष. पावडर कॉफी आहे का तुझी? माहीत नाही कुठली आहे, पण ठीक आहे, कॉफी ठीकठाकच आहे. पण चहासाठी मात्र तुम्ही नक्की इथे येऊ शकता. मला फारच आवडलं. संपला? अजून एक घ्यायचं आहे. हो, मी घेऊ शकते. हे आजचं अपेयपान हे. तर आम्ही आजच्या दिवसाची सांगता
ह्या चहा आणि कॉफीच्या एक छान आणि एक वाईट अशा नोटवरती संपवतो आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की अजून कुठले आम्ही स्पॉट्स कवर करू शकतो, कुठल्याही एरियातले असेल तर आम्ही त्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हाही व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. सांगा. येस, आणि तुम्ही आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पण DM करू शकता. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर Cheers. वॉचिंग. चिअर्स म्हणत